नमस्कार. ग्रंथ सुक्तच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सत्र पहिलं, पुस्तक दुसरं, सूत्र आद्य शंकराचार्य. आजचं आपलं पुस्तक श्रीमंत आद्य शंकराचार्य स्तोत्रमाला. श्रीमत आद्य शंकराचार्य स्तोत्रमाला. कल्याण आणि बदलापूरच्या प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रानं 9 सप्टेंबर 2012 रोजी प्रकाशित केलेल्या पहिल्या आवृत्तीचं हे पुस्तक 28 मार्च 2015 रोजी याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या 80 पानी पुस्तकाचं देणगी मूल्य 100 रुपये आहे आणि या स्तोत्रांचं संकलन परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव वामन बापट गुरुजी बदलापूरचे यांनी केलेलं आहे. आद्य शंकराचार्य म्हणजे कलियुगातले जगद्गुरु अशा शब्दांमध्ये बापट गुरुजींनी त्यांच्या मनोगतामध्ये शंकराचार्यांचं वर्णन केलेलं आहे. आपल्या मनोगतामध्ये एक वेगळाच विलक्षण मुद्दा बापट गुरुजींनी आद्य शंकराचार्यांविषयी बोलताना मांडलाय. बापट गुरुजी स्वतःच्या मनोगतामध्ये असं म्हणतात की ईश्वराचे बहुतांश अवतार हे उत्तरेमध्ये झाले आहेत, तर बहुतेक आचार्य हे दक्षिण भारतात झाले आहेत. एका वेगळ्या पद्धतीचा हा अद्वैतवाद आहे का अशी शंका मनामध्ये यावी, अशातला हा भाग. राजाश्रयापेक्षाही श्रेष्ठ असा जनाश्रय हिंदू धर्माला मिळवून देणारा पहिला आचार्य म्हणून ते आद्य शंकराचार्य असा एक विलक्षण मुद्दा बापट गुरुजींनी आपल्या मनोगतामध्ये मांडलाय. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात मतमतांतरांच्या गलबल्यात रक्ताचा एकही थेंब न सांडता किंवा राजाश्रयाचा कोणताही आग्रह न धरता आध्यात्मिक क्रांती घडवून आणणारा संन्यासी म्हणजे क्रांतिकारक संन्यासी आद्य शंकराचार्य असंही वर्णन बापट गुरुजींनी केलंय. पण या पुस्तकामध्ये अशा त्यांच्या क्रांतिकारक असण्याचं, असं त्यांच्या आद्य असण्याचं, असं त्यांच्या दक्षिण मुळाचं असं वर्णन न करता शंकराचार्यांनी 111हून जास्त जी स्तोत्र विरचित केली त्यातल्या एकूण 43 स्तोत्रांचा समावेश यंदाच्या किंवा या पुस्तकामध्ये केलेला आहे. या 43 स्तोत्राची सुरुवातच मोहमुद्गर किंवा या स्तोत्रातनं होते. मोहमुद्गरचा एक वेगळा उल्लेख आणि विशेष भाग आपण नंतर करणार आहोत, त्यामुळे त्याचा आत्ता इथं समावेश करत नाही. त्यानंतरच याचं स्तोत्र पांडुरंगाष्टकम असं आहे. पांडुरंगाष्टकमचा उल्लेख आपल्या कालच्या भागामध्येही आलेला होता. पांडुरंगाष्टकम याच्यामध्ये कालच म्हटलं तसं याच्या प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अशा पद्धतीनं केली गेलेली आहे. अच्युताष्टकम हा भाग ह्यातलं तिसरं स्तोत्र आहे. अच्युताष्टकम हे स्तोत्र म्हणजे अच्युत म्हणजे स्वतःच्या शक्तीपासून कधीही खाली न येणारा किंवा आपल्या ध्येयापासून कधीही न ढळणारा, आपली अवनीती कधीही होऊ न देणारा तो अच्युत, आणि त्याची केलेली स्तुती म्हणजे अच्युताष्टकम. मग अच्युताच्युत हरे परमात्मन रामकृष्ण पुरुषोत्तम विष्णू वासुदेव भगवन अनिरुद्ध श्रीपते शमय दुःखम शेषम अशा वेगळ्या पद्धतीने याचा उच्चार मुद्दामून केला, कारण यातला प्रत्येक शब्द त्याच्या त्याच्या जागी एक वेगळा अर्थ देतो. त्यामुळे चालीच्या पलीकडे जात त्या शब्दांवरती भार द्यायचं म्हणून अशा पद्धतीनं या स्तोत्राच्या एका श्लोकाचा उल्लेख केला. जर चालीत म्हणायचं झालं तर विश्वमंगल विभो जगदीश नंद नंदन नृसिंह नरेंद्र मुक्तिदायक मुकुंद मुरारे श्रीपते शमय दुःखम शेषम. याच्यामध्ये अच्युत होण्यासाठी किंवा अच्युत राहण्यासाठी काय गुणविशेष लागतो याचं एका ओळीत शंकराचार्यांनी वर्णन केलंय. ती ओळ जरूर आपल्याला सांगतो. ज्ञानगम्य गुणसागर ब्रह्मन, ज्ञानगम्य गुणसागर ब्रह्मन हे अच्युत होण्यासाठी, अच्युताची साधना करण्यासाठी अत्यावश्यक गुण किंवा त्रिसूत्री म्हणून शंकराचार्य या स्तोत्रात सांगतात. आपल्याला अच्युत व्हायचं असेल किंवा नसेल, अच्युताची भक्ती करायची असेल वा नसेल, पण ज्ञानगम्य गुणसागर ब्रह्मन हे सूत्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा
टाळता येईल अशातला भाग नाही. आणि याच्यानंतरचं या पुस्तकातलं स्तोत्र हे अन्नपूर्णाष्टकम असं आहे. भिक्षाम देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी असं त्याचा अर्थ. काशी क्षेत्रातल्या अन्नपूर्णेला उद्देशून असं हे स्तोत्र लिहिलंय. कारण अन्नपूर्णा ही एकंदरीतच विश्वेची गायत्री किंवा अन्नाची अधिष्ठात्री मानली जाते. तिच्याकडे भिक्षा मागणं हा सर्वसंग परित्यागाचा नव्हे तर ज्ञानाच्या निर्लेप वृत्तीचा भाग म्हणून भिक्षा मागणं असा अभिप्रेत आहे. या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की वरकरणी दिसताना अन्नपूर्णेचं ते स्तोत्र असल्यामुळे ती अन्नाची भिक्षा तर आहेच, पण ज्या पद्धतीनं आद्य शंकराचार्यांनी या स्तोत्रामध्ये शब्दरचना केली आहे त्यामुळे ही केवळ अन्नाची भिक्षा राहत नाही, ती गुणाची भिक्षा राहते, ती ज्ञानाची भिक्षा मागितली जाते, ती सद्वर्तनाची आणि संस्काराची भिक्षा मागितली जाते. मला स्वतःला वाटतं की आजच्या काळाला जर आपण ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था किंवा समाज व्यवस्था म्हणणार असू तर अन्नपूर्णाष्टकम स्तोत्र हे खरं सांगायचं म्हणजे आजच्या युगाचं पसायदान झाल्या वाचून राहणार नाही. अन्नपूर्णाष्टकम स्तोत्रानंतरचं स्तोत्र हे श्रीकृष्णाष्टकम स्तोत्र असं आहे. याच्यामध्ये ही श्रीकृष्ण ही आद्य शंकराचार्यांची एक इष्ट प्रतिमा आहे. आद्य शंकराचार्यांनी जी एकूण 111हून जास्त स्तोत्र लिहिली त्यात सगळ्यात जास्त स्तोत्र शंकराची आहेत आणि त्याच्या खालोखाल कृष्णाची आहेत एवढं लक्षात घेतलं पाहिजे. मग गणेश पंचरत्न असेल, शिवनाम वाल्याष्टकम असेल, अशा वेगवेगळ्या स्तोत्रातनं हे पुस्तक पुढे जात राहतं. यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण स्तोत्र की ज्याचा फारसा उल्लेख होत नाही आणि ते म्हणजे षटपदी स्तोत्रम. या स्तोत्राची देवता ही विष्णू आहे, पण या स्तोत्रातलं तत्वज्ञान हे प्रत्येक देवतेला लागू पडेल असं आहे. बद्रीनारायणाला उद्देशून रचलेलं हे 6 पदांचं स्तोत्र आणि म्हणून त्याचं नाव षटपदी स्तोत्र. शंकराचार्यांच्या इतर अनेक स्तोत्रांपेक्षा हे स्तोत्र वेगळं अशासाठी आहे की हे अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण मुक्त छंद म्हणू अशा पद्धतीनं एका छंदाच्या पलीकडे जाणारं शब्दगम्य अशा पद्धतीचं स्तोत्र आहे. त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये श्रीराम स्तोत्रम येतं. या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं की एकदाच्या या भागामध्ये मी असं म्हणलं की अनेक स्तोत्रांमध्ये शंकराचार्यांच्या अशी संरचना आढळते की त्यातल्या प्रत्येक श्लोकातली शेवटची ओळ ही पुनरावृत्तीत होते. याला अपवाद असणारं स्तोत्र म्हणजे श्रीराम स्तोत्र आणि हे स्तोत्र जवळजवळ 28 श्लोकांचं आहे. 25 श्लोकांपेक्षा जास्त श्लोकांचा समावेश असलेलं स्तोत्र शंकराचार्यांनी फार क्वचित लिहिलंय. मोहमुद्गर मध्ये 33 श्लोक आहेत. हा एक सगळ्यात मोठा स्तोत्राचा भाग असेल तर त्याच्या खालोखाल हे 28 स्तोत्रांचं गणित येतं. त्याच्यानंतर दक्षिणामूर्त्यष्टकम एक वेगळं स्तोत्र आहे ज्याची फारशी चर्चा केली जात नाही. शंकराची गुरुरूप मूर्ती म्हणजे दक्षिणामूर्ती. दक्षिणेत प्रचलित असलेल्या या सद्गुरु रूपाला उद्देशून रचलेलं हे स्तोत्र म्हणजे आचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचं सार म्हणता येईल अशा पद्धतीचं आहे. आणि मी जसं बापट गुरुजींनी त्यांच्या मनोगतात म्हटलंय की सगळे अवतार उत्तरेत झाले आणि सगळे आचार्य दक्षिणेत झाले. त्या दक्षिणेचा शिवावतार म्हणजे शंकराचार्य आणि त्यामुळे दक्षिणेतल्या दक्षिणामूर्तीला उद्देशून शंकराचार्यांनी स्तोत्र लिहिणं याला एक वेगळा भाग आहे. आणि तसंच एक वेगळ्या भासाचं वेगळ्या प्रतिमेचं स्तोत्र म्हणजे भ्रमरांबा. महाविष्णूंनी प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे रजोगणानं युक्त होऊन विश्वाच्या चलनाची जबाबदारी जिनं घेतली ती जगदंबा म्हणजे भ्रमरांबा. श्रीशैल स्थलवासिनी भगवती श्रीमातरम भावये अशा शब्दामध्ये तिचं वर्णन भ्रमरांबाष्टकामध्ये केलं जातं. नर्मदा अष्टकम हे स्तोत्र अलीकडच्या काळामध्ये जास्त प्रचलित झालं. ते लिहिलंय पूर्वीच, कारण मुळातच नर्मदा परिक्रमा हा विषय आपण अलीकडे महत्वाचा झालाय. केवळ प्रचलित 17 दिवसांची, 3 आठवड्यांची, 6 आठवड्यांची अशी नर्मदा परिक्रमा नव्हे तर एका दिवसात करता येण्याजोगी 21 किलोमीटरची नर्मदाची उत्तर वाहिनी परिक्रमा सुद्धा आहे. आणि मुळातच शंकराचार्यांच्या आयुष्यामधल्या 4 महत्वाच्या घटना या नर्मदा किनारी घडलेल्या आहेत.
आणि त्या अर्थानं शंकराचार्यांनी लिहिलेलं नर्मदाष्टकम स्तोत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, अशा पद्धतीचं हे स्तोत्र आहे. त्याचा उल्लेख नंतरच्या काळामध्ये कधीतरी करू. आणि यानंतर शंकराचार्यांचं अत्यंत गाजलेलं स्तोत्र हे या पुस्तकामध्ये येतंय, आणि ते स्तोत्र म्हणजे कालभैरवाष्टकम. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. ही ओढ आपल्या सगळ्यांनी कधी ना कधीतरी ऐकलेली असेल. देवराज्य सेव्यमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अशी एकूण 8 स्तोत्र आणि 9वा समारोप किंवा फलश्रुती म्हणजे कालभैरवाष्टकम. त्याच्यानंतर येतं ते गुरुवाष्टकम, त्याचा आपण कालच्याच भागामध्ये उल्लेख केला. त्याच्यानंतरचं स्तोत्र म्हणजे उमामहेश्वर स्तोत्र, अद्वैतवादाचं एक वेगळं रूप. नमो नमः शंकर पार्वतीभ्याम, असं ज्याचं समारोपाचं प्रत्येक कडव्यातलं वर्णन येतं ते म्हणजे उमामहेश्वर स्तोत्र. त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र. एका गरीब दाम्पत्यावर लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून त्या दाम्पत्याच्या वतीनं किंवा त्या दाम्पत्याच्या साठी शंकराचार्यांनी त्यांच्या घडत्या साधकावस्थेमध्ये केलेली लक्ष्मीची स्तुती किंवा आराधना म्हणजे कनकधारा स्तोत्र. त्याच्या संबंधातल्या अनेक आख्यायिका आपण सगळ्यांनी ऐकल्या आहेत. त्याच्यानंतरचं विष्णू भजंग प्रयात स्तोत्र, अशा अनेक गोष्टी. लक्ष्मी नृसिंह करुणारस स्तोत्र, वेदसार शिवस्तवा हा या पुस्तकातला एक महत्वाचा स्तोत्र किंवा श्लोकाचा भाग. हेही स्तोत्र आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे. मी आधीच म्हटलं तसं की 111हून जास्त स्तोत्र लिहिणाऱ्या शंकराचार्यांनी सगळ्यात जास्त स्तोत्र शंकरावरती लिहिली आहेत. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे वेदसार शिवास्तव. याच्यामध्येच महादेवाची वेगवेगळ्या अंगानं केलेली स्तुती, त्याच्यानंतर योगमार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग याचा परमश्रेष्ठ जाणकार अशा हनुमानाचं हे आद्य शंकराचार्यांनी केलेलं वर्णन आहे. लक्षात घ्या, योग मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग याचा परमश्रेष्ठ जाणकार अशा शब्दात आद्य शंकराचार्य हनुमानाचं वर्णन करतात. बरचसं याच्या जवळपास जाणारं वर्णन समर्थ रामदासांनी त्यांच्या रचनांमध्ये हनुमानाचं केलंय. हा योगायोग नसतो. मुळातच समर्थ रामदास आणि आद्य शंकराचार्य याचा तौलनिक अभ्यास करावा अशी ही गणित आहेत. आणि त्याच्यानंतर आत्मोन्नतीचे गुण सांगणारं असं एक धन्याष्टकम याचाही उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. ते स्तोत्रही या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर ललिता पंचरत्न स्तोत्र असेल, भवान्याष्टकम असेल, कल्याण वृष्टीस्तव त्रिपुर सुंदरीची प्रार्थना असेल, शिवपंचाक्षर स्तोत्रम असेल, प्रातस्मरण स्तोत्रम असेल, अशा नानाविध स्तोत्रांचा उल्लेख केला जातो. व्हिडिओच्या शेवटी कृष्णाष्टकमचा उल्लेख करतो आणि थांबतो. कारण मी म्हटलं तसं की शंकराच्या खालोखाल जर आद्य शंकराचार्यांनी कोणाची स्तोत्र लिहिली असतील तर ती कृष्णाची लिहिली आहे, कारण ती त्यांची इष्ट प्रतिमा किंवा इष्ट देवता आहे. संन्यास ग्रहण केल्यानंतर गृहत्याग करतेवेळी त्यांनी आपल्या मातेला वचन दिलं होतं की मी तुला मृत्यू समयी, शंकर तुमला कृष्णाचं दर्शन घडवेन आणि मी तुझ्या मृत्यू समयी उपस्थित असेन. त्याप्रमाणे ते तिथं उपस्थित होते. आणि असं म्हटलं जातं की त्यांनी मातेला जो शब्द दिला होता की मी तुला आपल्या कुलदैवताचं केशवाचं दर्शन घडवेन, तर तिच्या अंतिम क्षणी आचार्य आई जवळ आले आणि त्यांनी ज्या स्तुतीद्वारे श्रीकृष्णाचं असं दर्शन घडवलं ती स्तुती म्हणजे कृष्णाष्टकम. शरण्य लोकशेन मम भवतु कृष्णोक्षिविषयः अशा शब्दांमध्ये त्याचं वर्णन केलं जातं. या एकंदरीतच 9 श्लोकांमध्ये स्तुतीचे 8 आणि फलश्रुतीचा 9 अशा पद्धतीनं शंकराचं केलेलं वर्णन. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः अशा पद्धतीचा वर्णनांमध्ये कृष्णाचं केलेली विविध विशेषण आणि त्याची कार्यप्रवणता ही मुळातून वाचण्याजोगी आहे. एका अर्थानं या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे
त्याच्यामध्ये जशी गंगेच्या स्तुतीचा समावेश आहे, तसा यमुनेच्याही स्तुतीचा समावेश आहे. शंकराचार्यांनी केवळ केवळ शंकराचार्यांनी केवळ इष्ट देवतांची स्तुती केली असं नाही, तर शंकराचार्यांनी नदीचीही स्तुतीपर स्तोत्र लिहिली आहेत. नर्मदेची स्तुती करणारं स्तोत्र आहे, गंगेची स्तुती करणारं स्तोत्र आहे आणि त्याच्याच बरोबरीनं यमुनेची स्तुती करणारं हे स्तोत्र आहे. मुळातच आपल्या साहित्यामध्ये गंगेचं वर्णन करणारी, नर्मदेचे वर्णन करणारी अनेक स्तोत्र आहेत. तुलनेनं यमुनेचं वर्णन करणारी किंवा स्तुती करणारी स्तोत्र कमी आहेत. अशा अपवादात्मक स्तोत्राचाही समावेश यंदाच्या या पुस्तकामध्ये आहे. ते केवळ यमुना स्तोत्र आहे असंच नाही, तर यमुनेचं दुसरं यमुनाष्टकम नावाचं ही स्तोत्र या पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणूनच ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये आद्य शंकराचार्य विरचित अशा स्तोत्रांचा उल्लेख करत असताना आज जाणीवपूर्वक घेतलेलं पुस्तक म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्र माला. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.